मंत्रालयातच पाण्याचा तुटवडा आहे। गेल्या 2 दिवसांपासून मंत्रालयात पाणी आहे। पाण्याअभावी अधिकारी कर्मचाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत। पाण्याअभावी सर्व कॅन्टीन व्यवस्था ठप्प आहे। 5वा, 6वा आणि 7व्या मजल्यावरील वॉशरूम पाण्याअभावी वापरता येत नाही। टुरेस घोटाळ्याप्रकरणी ईडीने पहिली अटक केली। हवाला ऑपरेटर अल्पेश खाराला अटक झालेली आहे। मुख्य आरोपींकडील रोकडही क्रिप्टोकरन्सीत कन्व्हर्ट केल्याचा आरोप त्याच्यावर झाला आहे। 1 एप्रिलपर्यंत त्याला ईडी कोठडी सुनावली। नीतीनं माझ्या नशिबात जेवढं आयुष्य लिहिलंय तेवढं जगेन असं सलमान खाननं म्हटलेलं आहे। लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यांबद्दल भाईजाननं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली आहे। त्याच्या आगामी सिकंदर चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी त्याला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून देण्यात येणाऱ्या धमक्यांबाबत विचारण्यात आलं। त्यावेळी सलमान खाननं असं म्हटलं। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर प्रवास आणखी जलद होणार आहे, कारण मुंबई पुणे एक्सप्रेस वे 8 पदरी होणार आहे। MSRDC कडून राज्य सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी MSRDCनं हा निर्णय घेतलेला आहे। मुंबईतील क्लीनअप मार्शलची सेवा 4 एप्रिलपासून बंद होणार आहे। वाढत्या तक्रारींमुळे मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे। पालिकेने एप्रिल 2024 मध्ये प्रत्येक प्रशासकीय विभागात 30 क्लीनअप मार्शलची नेमणूक केली होती, मात्र त्याच्या विरोधात नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या।